पिझ्झा खाली आलो आणि इथं भांडण होऊन गेले आणि भांडण पचवासाठी आम्ही हे का प्यायला लागलो रे बा. तर काम तर पुट्यो मी तुमचा लाडका वेदांत. तर आज आपल्याला थोडंसं यवतमाळमध्ये काम होतं, कारणी जायचं आणि मित्रासोबत नाही घेतलं असं तर होऊ शकत नाही. मग पवनला सोबत घेऊन घेतलं आणि यवतमाळला जायला निघालो. पहिले तर आम्ही आलो डिजिटल मध्ये. इथे आम्हाला थोडीशी खरेदी करायची होती, तर आम्ही आलतो आयफोन घ्यायला. नाही मजा करून राहिलो. आपली कुठे हिंमत आहे का आयफोन घ्यायची, आपल्याला काही दुसरंच घ्यायचं होतं, पण तिथं आपल्याला काही भेटलं नाही म्हणून आम्ही आलो डायरेक्ट मग बँकेत. मग पवन भाऊ म्हणते मी पैसे देतो, चला आपण डॉमिनोज मध्ये जाऊ. मग पैसे दिले, ऑर्डर दिले आणि ऑर्डर आला पण काही म्हणा फुकटाचं खाली मजाच येते. मग आम्ही चौघ जण रेंगाटायला लागलो. पिझ्झा खाऊन आम्ही गरम झालो म्हणून आम्ही आलो डायरेक्ट तुफान लस्सी प्यायले. मग लस्सी घेतली आणि प्यायला लागलो. डॉमिनोजचे पैसे पवन दिले आणि लस्सीचे पैसे गोपाल भाऊने दिले. मग आम्ही आलो मंथन सोडा पॉइंट वर. पवन सोबत आलो आणि इथचा सोडा पिला नाही असं तर कधी झालंच नाही, कारण इथचा सोडा थोडा अलगच राहते. इथचा सोडा पिण्याची टेक्निक खतरनाक आहे. आता 2 ठिकाणचे पैसे तर दोघ जणांनी दिले, पण इथचे पैसे मलाच द्यायला लागत होते. जर नाही दिले असते असे झोडपले असते का सांगू तुम्हाला. यवतमाळात आलो आणि आपले कामच झाले नाही. मग का खाऊन पिऊनच आज घराकडे निघालो. तर भेटूया पुढच्या लॉग मध्ये. रामकृष्ण हरी.